सर्वांचं स्वागत आहे. आज हे 8वं धम्म टॉक आहे आपल्या वर्षावास प्रवचन मालिका जी आपण सुरू केलेली आहे आणि कल्याण मित्र त्याला कल्याण मित्र या प्रवचन मालिकेला कमलवीर लीड करत आहेत. रवींद्रजींनी पहिलं सेशन घेतलं होतं, पहिलं धम्म टॉक, आणि बाकी सगळे कमलवीरांनी घेतले. एक धम्म टॉक आपलं बनते ज्ञानश्रींनी घेतलेलं आहे सोमवारचं. दर सोमवारी येऊन ते मार्गदर्शन देणार आहेत. तर सर्वांचं स्वागत आहे या आजच्या सेशनमध्ये. आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा आपण अभ्यास करत आहोत. सम्यक दृष्टी, दुःख, या सर्व गोष्टी आपल्या मागच्या सेशनमध्ये झाल्या, ज्याचे व्हिडिओ आपल्या युट्यूबवर आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि आज आपण अजून खोलात शिरणार आहोत. काल कल्याण मित्रता आपण बघितली. आज आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग, सम्यक आजीविका, टोटॅलिटीमध्ये आपल्याला जर आपण गंभीर असू तर कशा पद्धतीने आपल्याला पुढे वाटचाल करायची, कसा प्रवास करायचा आहे, याचा एक ओव्हरव्ह्यू आपल्याला 360 डिग्री एक आज मिळू शकतो आपल्याला, असं मला वाटतंय. तर मी कमलवीरांना विनंती करतो की त्यांनी आजची धम्मदेक्षणा सुरू करावी. जय भीम, नमो बुद्धाय. विवेक आणि कल्याण मित्र कम्युनिटी सदस्य सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आजचा विषय आपला नेहमीसारखाच इंटरेस्टिंग विषय आहे. धम्माचा कोणताही विषय आहे इंटरेस्टिंग असतो, आणि तो इंटरेस्टिंग तेव्हा बनतो जेव्हा आपण धम्म जगतो. आणि धम्माचा जर फक्त आपण अभ्यास करत असू तर मग धम्म इंटरेस्टिंग वाटू शकतो किंवा नाही वाटू शकत. ती फक्त माहिती पण असू शकते, इन्फॉर्मेशन. धम्माची माहिती असणं, त्या माहितीमध्ये आनंद मिळू शकतो, परंतु धम्म जर आपण जगत असू, प्रत्यक्षात धम्म जीवन जगत असू, त्याला ती आपली जर आजीविका असेल, आजीविका म्हणजे लाईफस्टाईल, जीवनशैली, ती जर आपली जीवनशैली असेल धम्म, तर मग त्याच्यासारखा दुसरा आनंद कुठेच नाही. मग कारण त्याच्यातून जे मिळतं ते निब्बाण मिळतं, दुःखमुक्ती मिळते. आणि निब्बाणं परमं सुखं म्हटलेलं आहे. निब्बाण हे परम सुख आहे, त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. बाकी सगळी सुख जी आहेत, सगळे आनंद जे आहेत ते त्याच्या खाली आहेत. परम म्हणजे सर्वोच्च. तर निब्बाणं परमं सुखं म्हणजे निब्बाण, दुःखमुक्ती हे सर्वोच्च आहे. आणि जे सर्वोच्च सुख आहे, सर्वोच्च आनंद आहे, त्याच्यासाठी सगळं खरं म्हणजे माणसांची आणि प्राणीमात्रांची धडपड चाललेली असते की सर्वोच्च सुख मिळावं, म्हणजे काही त्रास नको, आपलं मन स्थिर पाहिजे, शांत पाहिजे. त्याला आपण म्हणतो आपल्याला सुख पाहिजे, आपल्याला आनंद पाहिजे. किंवा सुखम सेती असा जो एक धम्मपालन गाथेतला शब्द आहे, सुखम सुखम सेती म्हणजे सुखाची झोप आली पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणता त्रास नको, टेन्शन नको, काहीच नको. आपलं चित्त दुःखातून, यातनातून, टेन्शनमधून, प्रेशरमधून, अस्वस्थतेतून, एकटेपणातून, भयातून मुक्त पाहिजे. म्हणजे चित्त विमुक्त पाहिजे, म्हणजेच आपल्याला सुख पाहिजे असतं. पण ते कसं मिळवायचं हे नसते माहिती. पाहिजे असतं, ही अपेक्षा असते, पण मिळवायचं कसं ही साधना आहे, ही प्रॅक्टिस आहे. आणि धम्म हा प्रॅक्टिकल आहे. धम्म हा थेरॉटिकल नाही. धम्म हा केवळ अभ्यासाचा विषय नाही. धम्म हा पुस्तक वाचण्याचा विषय नाही. धम्म हा प्रवचन ऐकण्याचा विषय पण नाही. धम्म हा प्रॅक्टिकल विषय आहे, आणि ती प्रॅक्टिस ज्याची त्याला करावी लागते. आपल्यासाठी दुसरा कोणी प्रॅक्टिस करू शकत नाही. आपलं दुःख आपल्या व्यतिरिक्त दुःखाला दुसरं कोणालाच समजू शकत नाही. आणि त्यामुळे दुःखमुक्ती आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाला शक्य नाही. आपल्यासाठी ते ज्याचं त्याला काम करावं लागतं, त्यालाच बुद्धांनी आत्तदीप भव म्हटलेलं आहे. स्वतःच प्रकाशित व्हा, स्वयंप्रकाशित व्हा. किंवा दीपचा दुसरा अर्थ द्वीप असा पण होतो. द्वीप म्हणजे बेट, जे समुद्राच्या मध्ये असतं त्याला बेट म्हणतात, आयलँड.
तर स्वतःला द्वीपासारखं बनवा. द्वीप जसं समुद्राच्या मध्ये असतो, तो डोंगराचा जो भाग असतो तो टेकडीचा भाग असतो, समुद्राच्या मध्ये असतो आणि आजूबाजूला पाणी असतं आणि पाण्याच्या कितीही मोठाल्या लाटा आल्या तरी तो हलत नाही. चट्टान जे आहे ते, तो याचा भाग जो आहे, द्वीपाचा भाग जो आहे, तो हलत नाही. तो स्थिर असतो, तो जाग्यावर असतो. त्यामुळे बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की संसारामध्ये किंवा या संस्कारित अस्तित्वामध्ये जीवन जगताना कितीही संकट आली, कितीही हेलकावे आले, कितीही उतार चढाव आले, तरी आपलं चित्त हे त्या चट्टानासारखं, त्या पर्वतासारखं स्थिर पाहिजे. आणि ते स्थिर कसं बनवायचं, हा प्रॅक्टिसचा विषय आहे. चित्ताला स्थिर बनवायचं असेल तर चित्तापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. चित्त हा मनाचा मनाचा एक भावनिक भाग दिसतो. काल आपण खरं म्हणजे अष्टांग मार्गातली सम्यक आजीविका, अष्टांग मार्गातली आपण सम्यक व्यायामाचा एक अंग घेतलेला आहे. जे 3 निगेटिव्ह 3 पॉझिटिव्ह, ते आपण अष्टांग मार्गाचाच एक भाग घेतला. परंतु आज विषय तसा दिलाय तर आपण थोडंसं पुनरावलोकन करू. अष्टांग मार्गाच्या विषयाचं पुनरावलोकन करू. पण अष्टांग मार्ग कशासाठी? तर आपलं चित्त मुक्त करण्यासाठी, आपलं चित्त दुःखमुक्त करण्यासाठी, आपलं चित्त हे काय म्हणतात, एनलायटन करण्यासाठी, आपलं चित्त हे बोधी प्राप्त करण्यासाठी, बोधी प्राप्ती झाली पाहिजे. आणि प्रत्येकाला शक्य आहे, हे प्रत्येकाला शक्य आहे. त्याला काही वेगळं विशेष प्रावीण्य पाहिजे आणि काही गोष्टी काही गोष्टींशी माझा मतभेद आहे. काहीतरी विशेष प्रावीण्य पाहिजे तर तुम्हाला, किंवा पुण्य पाहिजे. नाही, पुण्य जर पाहिजे म्हटलं तर मग इतके किती 999 खून केलेल्या अंगुलीमालाकडे काय पुण्य असेल? त्याच्यापेक्षा आपलं जीवन तर तसं नाही, म्हणजे बहुतेकांचं असं या टोकाचं नाही. थोडंफार वाईट, थोडं फार जास्त अधिक वाईट हे प्रत्येकात असतं, कुशाला कुशल. त्यामुळं असं काही वेगळं पाहिजे असं नाही, पण आपण प्रॅक्टिस करून आपण स्वतःला वेगळं बनवू शकतो. असो, हे प्रत्येकासाठी आहे, कारण दुःखमुक्ती प्रत्येकाला पाहिजे. त्यामुळं प्रत्येकाला बुद्धांची शिकवण ही लागू पडते आणि ते आपण आपल्या जीवनामध्ये लागू केली पाहिजे, असा हा मार्ग आहे. मार्ग, अष्टांगिक मार्ग. मार्ग याचा अर्थ वे किंवा पाथ नाही. मार्ग याचा अर्थ उपाय आहे, खरं म्हणजे. कारण दुःखाचं कारण आणि दुःखाचं निवारण, दुःखावर दुःखमुक्तीसाठी उपाय असू शकतो. मार्ग हा शब्द जरी रस्ता या अर्थानं असला, पथ या अर्थानं असला, तरी मार्ग याचा खरा अर्थ उपाय आहे. उपाय असं पाहिलं ना त्याच्याकडे, तो उपाय हा वापरावा लागतो. उपाय हा उपयोगात आणावा लागतो. जसं आजार असतो, आजाराचं कारण असतं आणि आजारातून बाहेर पडू शकतो ही शक्यता असते आणि आजारातून मुक्त होण्याचा उपाय असतो. तर डॉक्टर आपल्याला जे मोकळं होण्याचं हे सांगतात, आजारातून बाहेर पडण्याचे जे औषधोपचार आपल्याला देतात, काही उपचार करतात किंवा सर्जरी करतात, जे काही करतात, ते सगळं हे उपायामध्ये येतं. उपाय करतात ते, आणि उपचार करतात. तसं हे उपचार आहे. दुःखमुक्तीसाठी निब्बाण हा एक दुःखावरचा उपचार आहे. आणि उपचाराचे अनेक जे त्या आजारानुसार जसं वेगवेगळे औषधं असतात, तसं प्रत्येक व्यक्तीच्या दुःखावर
अं, दुःखावर मात करण्यासाठी ज्याच्या त्याच्यासाठी वेगवेगळे सूत्र आहेत, वेगळे उपाय आहेत, आणि ते आपल्याला ह्या धम्माच्या सागरामध्ये पाहायला मिळतात. मग वेगवेगळी सुत्त आहेत, निकायांमध्ये वेगवेगळी सुत्त आहेत. मध्यम निकायामध्ये आहेत किंवा दिग्ग निकायामध्ये आहेत, संयुक्त निकायात आहे, अंगुत्तर निकायात आहेत, खुद्दक निकायात आहेत. हे सगळे उपाय आहेत, आणि हे हजारो सूत्र जे आहेत, शेकडो गाथा ज्या आहेत, या सगळ्या शेकडो हजारो गाथा ज्या आहेत, या उपाय आहेत. आपल्याला कोणतं औषध लागू पडतं हे आपल्याला जाणीवपूर्वक, जागृतीपूर्वक शोधावं लागतं. माझा प्रॉब्लेम काय आहे, आणि माझा प्रॉब्लेम काय आहे हे समजल्याशिवाय आपण तो उपचार करू शकत नाही. नुसता अभ्यास करून, औषधांची माहिती असून उपयोगाचं नाही. कोणतं औषध कुठे लागू पडतं हे समजलं पाहिजे. आपल्याला नाही समजलं तर आपल्याला डॉक्टर सांगतात, परंतु इथं सांगायला सगळ्यांच्या पुढं काय बुद्ध उभे नाहीत. आपल्या पुढं बुद्ध नाहीत, त्यामुळे आपला प्रॉब्लेम आपण त्यांना सांगू आणि मग ते आपल्याला सांगतील. किंवा असे कोणी असं असं असे आजकाल असे गुरु मिळणं पण, जे प्रत्यक्ष भेटल्यावर प्रत्यक्ष उपाय सांगतात आणि त्याला परत काही करायची गरज नाही, असं सांगणारे गुरु फार कमी आहेत. असे सांगणारे कल्याण मित्र फार कमी आहेत. आणि असं कोणी जर मिळालं ना, तर मग आपल्याला जीवनात दुसरं काहीच नाही पाहिजे. आता या कल्याण मित्र कम्युनिटीतून असे काही कल्याण मित्र जर तयार होऊ शकत असतील, तर जगाचं कल्याण झालं. दुसरं काय पाहिजे? पण कल्याण करण्यासाठी स्वतःचं कल्याण आधी करता आलं पाहिजे, स्वतःला मुक्त करता आलं पाहिजे. अष्टांग मार्ग हा एक त्याच्यासाठी मार्ग आहे, परंतु तो पहिल्यांदा ज्यांना सांगितला ते पंचवर्गीय भिक्षू हे सामान्य लोक नव्हते. हे पाचही लोक तपस्वी होते आणि कठोर ध्यान साधना करणारे होते, तपश्चर्या करणारे होते. म्हणजे आधीच ते हे शोधत होते, मार्ग शोधत होते. आणि मार्गावर असणाऱ्या लोकांना बुद्धांनी, त्यांच्याशी आधीच ओळख असल्यामुळं बुद्धांनी त्यांना आधी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. हा अनुभव आहे. त्यांना असं त्यांना भाषण नाही दिलं किंवा प्रवचन नाही दिलं, अनुभव सांगितला. ते त्यांच्या मित्रासारखेच होते, म्हणजे शिष्य होते तरी पण मित्रासारखे त्यांनी त्यांना ट्रीट केलं. प्रत्येकाला ते मित्रासारखं, कल्याण मित्रतेतून मित्रासारखं ट्रीट करायचे बुद्ध सगळ्यांनाच. त्या पंचवर्गीयांना त्यांनी जे ज्या पद्धतीनं सांगितलं असेल ते प्रवचनाच्या भाषेत नाही. जरी आपण म्हणतो आता ही पहिली शिकवण अष्टांग मार्गाची होती, परंतु हा सगळ्या शिकवणीचा, पहिल्या शिकवणीचा सार दिसतोय. आणि तो एकाच वेळेला 5 लोकांना नाही सांगितला. जे पंचवर्गीय भिक्षू आपण म्हणतो, वप्प, बद्धीय, महानाम, कौंडिन्य आणि अश्वजित, हे जे पहिले 5 तपस्वी होते, जे सिद्धार्थ गौतमांच्या तपश्चर्येमध्ये त्यांचे सहकारी होते, सहचारी सहचारी होते, आणि त्यांचे शिष्य पण बनले होते त्या ध्यान साधनेच्या याच्यामध्ये, त्या मार्गामध्ये, तपश्चर्याच्या मार्गामध्ये. पण नंतर सिद्धार्थ गौतमांनी ती वाट सोडून दिल्यामुळे ते त्यांचे शत्रू बनले, आणि अशा लोकांना त्यांनी पहिल्यांदा धम्म सांगण्याचं जेव्हा हे केलं, प्रयत्न केला, तेव्हा ऐकायला तयार नव्हते ते. जसं आपण बऱ्याच वेळेला ऐकायला तयार नसतो, कारण आपल्याला वाटतं नको, जरा ते वेगळंच आहे, फार अवघड आहे, ते आपल्याला नाही जमायचं म्हणून आधीच आपण निगेटिव्ह असतो. किंवा आपण हेही पाहतो की हे सांगणारा कोण आहे, तिथं आपण निगेटिव्ह असतो किंवा पॉझिटिव्ह असतो. आपल्याला परंपरेला धरून चालायला आवडतं, त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं आपण धम्मचर्चा केली तर मग आपण आधीच अलर्ट असतो एकदम. का तर परंपरा आवडते, ती तो साचा आवडतो.
कर्मकांड आवडतं, ते कपडे आवडतात, ते बसणं आवडतं, ते बोलणं आवडतं. आपण आधीच रिसेप्टिव्ह असतं का? आपण परंपरेला मान्यता देतो आणि मग त्याच्यामुळे ते आपण ऐकतो. पण त्याच्या जागी दुसरं कुणी असेल तर मग आपण काय करतो, एक निगेटिव्ह बनतो. जसं ते पंचवर्गीय ही पहिली शिकवण ज्यांना दिली ते पाचही लोक बुद्धांबद्दल निगेटिव्ह होते आधीच. का तर म्हणे त्यांनी कर्मकांड सोडून दिलं त्यांच्या दृष्टीनं. तपश्चर्या सोडली, ध्यान साधना सोडली, सगळं सोडून दिलं. ते हे म्हणाले जरी मी ते सगळं सोडून दिलं तरी पण मी बुद्ध झालोय. बुद्धत्व मिळाले, मला दुःखमुक्ती मिळाली. कशी मिळाली? तर तो वेगळा मार्ग आहे, ती वेगळी पद्धत आहे, वेगळं तंत्र म्हणून, टेक्निक म्हणून ते वेगळं आहे म्हणे. स्वतःला त्रास देऊन, आत्मक्लेश देऊन, स्वतःची पिळवणूक करून आपण त्रासातून मुक्त नाही होऊ शकत. आधीच पिळले गेलो होतो आपण आपल्या अं, नकारात्मकतेमुळे, आपल्या लोभामुळे, आपल्या द्वेषामुळे आपण आधीच पिळवटून गेलेले असतो. आपल्या चिंतेमुळे, आपल्या अस्वस्थतेमुळे, अस्थिरतेमुळे आधीच आपली जीवनामध्ये पिळवणूक चाललेली आहे. दुःख हे जन्माबरोबरच आलंय. त्याच्यात अजून स्वतःला पिळायचं, आत्मक्लेश द्यायचा, तर तो शहाणपणाचा मार्ग नाही, तो प्रज्ञेचा मार्ग नाही. त्या मार्गावर जे तपस्वी किंवा जे लोक चालायचे ते कोणालाच जे बुद्धाला सापडलं ते कोणाला सापडलं नाही. काय सापडलं बुद्धांना? तर मग त्यांनी ते त्या पंचवर्गीयांना सांगितलं आणि याच्यावर आपण थोडीशी चर्चा केली की जीवनाची दोन टोकं आहेत. खा प्या मजा करा, कामसुखल्लिका अनुयोगो, ते एक टोक आहे जगण्याचं. आणि दुसरं टोक आहे जे आपण करतोय म्हणे, करत आलो, हे तपश्चर्येचं टोक आणि ध्यान साधनेचं टोक. हे आपण दुःख टाळण्यासाठी अजून स्वतःला दुःख देतोय, अजून त्रास देतोय, अजून अजून संतापजनक साधना करतोय, प्रॅक्टिस करतोय आपण. आणि दुःखाला दुःख देऊन दुःखमुक्ती नाही मिळू शकत. पण त्यांना मध्यम मार्ग जो सापडला तो जागृतीचा मार्ग आहे, तो सतीचा मार्ग आहे. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो. बुद्ध कसे आहेत तर अर्हत आहेत आणि सम्मा संबुद्ध आहेत. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत, संपूर्ण ध्यानी असा अर्थ नाही त्यात, संपूर्ण जागृत. आणि जागृतीला दुसरा शब्द जो आहे तो सती आहे किंवा अप्पमाद आहे, भान आहे, अवेअरनेस, अवेकनिंग. आणि सम्मा संबुद्ध म्हणजे परफेक्टली अवेकन्ड वन, संपूर्ण जागृत. आणि संपूर्ण जागृत म्हणजे काय? तर काया वाचा मनाच्या पातळीवर जागृत, कायेमध्ये उतरून जिवंतपणाविषयी म्हणजे जाणीवांविषयी म्हणजे वेदनांविषयी जागृत, चित्त जे दुःखाचं कारण आहे त्या चित्ताविषयी जागृत. त्याच्यामध्ये काल आपण पाहिलं तसं लोभ असतो, द्वेष असतो आणि हिंस्र भावना असते. त्याच्यातून मुक्त होण्यासाठी त्या चित्ताची आधी जागृती यावी लागते, ते चित्त आधी समजावं लागतं, लक्षात यावं लागतं, मग त्याच्यातून मुक्त व्हायला सुरुवात होते. आणि मनावर परिणाम करणाऱ्या चित्ताला, त्याच्यामुळे जे मन विस्कळीत होतं किंवा जागेवर येतं ते मनोधम्म आहेत आणि ते जागृतीला दिसतात. म्हणून याच्यामध्ये सतीमध्ये सतीपठ्ठान येतं खरं म्हणजे. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती. त्याच्यात आपण खोलात शिरणार नाहीत, परंतु तो उपाय आहे आणि तो अष्टांग मार्गाचा एक भाग आहे. तर हे आपण आपल्या भाषेत विचार करतोय, परंतु त्या तपस्यांना जे पंचवर्गीय तपस्यांना किंवा भिक्खूंना, नंतर भिक्षू झाले ते,
त्यांना काय सांगितलं, कसं सांगितलं, ही एक मोठी म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. खरं ती सामान्य भाषा नसणार आहे. ती ॲडव्हान्स भाषा असणार आहे. ते काय म्हणतात आधी, जसं आता अष्टांग मार्ग, 8 अंगांनी केलेला उपाय. तर ही 8 अंग म्हणजे आपल्या जीवनाची 8 अंग आहेत. कारण प्रत्येकामध्ये दृष्टी असते, समज असते. ती चुकीची असेल किंवा बरोबर असेल, पण प्रत्येक माणसामध्ये समज असते. चुकीची असेल तर चुकीचं काम करतो, बरोबर असेल तर बरोबर काम करतो. आणि परफेक्ट म्हणजे सम्यक असेल, संतुलित दृष्टी असेल तर संतुलित काम करतो. म्हणजे दृष्टी हा आपल्या जीवनाचा भाग आहे. समज, अंडरस्टँडिंग. संकल्प म्हणजे आपल्याला जे कळतं त्यानुसारच आपण काहीतरी करायचं ठरवतो. हा संकल्प करणं, तशी इच्छा निर्माण होणं, हा मनाचा भाग आहे. म्हणजे मला जर अमुक मार्ग योग्य वाटत असेल तर मी तिकडं जाण्याचं म्हणजे माझं मन तिकडं जाण्याचा संकल्प करतं, म्हणजे ठरवतं. म्हणजे संकल्प हा आपल्या जीवनाचा भाग आहे. आणि जिकडं आपल्याला जायचे तेच शब्द आपल्या बोलण्यामध्ये असतात, चर्चेमध्ये असतात, विचारांमध्ये असतात. म्हणजे आपली वाणी जे समजतं, जे करायचं आपण ठरवतो त्याची आपण तेच आपण बोलतो, तेच शब्द आपल्या डोक्यात असतात आणि वाणीत असतात. आणि त्यानुसारच आपण आपलं कर्म करतो, म्हणजे कृती करतो. आणि जशी समज तसा तसं तसा संकल्प म्हणजे करायचं ठरवणं, तशीच वाणी, तसंच कर्मांत. पण आता आपण काय ठरवतो, आपली दृष्टी काय सांगते, हे लक्षात आलं पाहिजे. आपली दृष्टी कशी आहे याचं भान नसेल, याची सती नसेल, तर ती दृष्टी चुकीची पण असू शकते. त्यामुळे संकल्पही चुकीचा, वाणीही चुकीची आणि कर्मही चुकीचं, कृती पण चुकीची, वर्तन चुकीचं. म्हणून आधी भान पाहिजे. जर योग्य योग्य दृष्टी असेल, सम्यक दृष्टी असेल, तर मग आपण पुढचं जे काम आहे ते असं करतो की आपल्याकडून वाईट काही घडता कामा नये, चुकीचं घडता कामा नये. कारण आपल्याला अशी समज येते, अशी दृष्टी मिळते, अशी अंडरस्टँडिंग येते प्रॅक्टिसमधून, साधनेमधून, जागृतीतून, सतीतून अशी समज येते की आपली जी जीवनशैली आहे, जी जगण्याची पद्धती आहे, जी आजीविका आहे, लाईफस्टाईल, जी आपली आजीविका आहे, जीवनशैली आहे, ती आपल्याला आधी नीट करता आली पाहिजे. म्हणजे सम्यक आजीविका म्हणजे योग्य प्रकारे जगता आलं पाहिजे. नाहीतर आपण सुखासाठी धडपडतो, मुक्तीसाठी धडपडतो आणि काही करतो. कसंही वागतो. का आपलं आपलं जे जीवन आहे, ते कसंही आपण घालवतो आणि म्हणतो मला परिपूर्ण सुख पाहिजे किंवा दुःखमुक्ती पाहिजे. असं ते मिळणारच नाही. असं होणारच नाही ते. जसं आता आपण सकाळी उठल्यानंतर काय करतो? उठल्या उठल्या आपण जाग आली, जाग आली म्हणजे आपली झोप झाली. म्हणजे झोपेत आपण पूर्ण अजागृत असतो. झोपेतच असतो. गाफील अवस्था असते. झोपेतून आपण उठतो तेव्हा थोडी जाग येते आपल्याला. पण आपण पूर्ण जागे झालेले असतोच असं नाही. आपण थोडे गांगरलेले पण असू शकतो. पण थोडी जाग आली समजा, तर आपण मग पुढे काय करतो? आपण आता दुःखमुक्तीच्या मार्गावर आहोत समजा. ठरवलंय आपल्याला ह्या मार्गावर चालायचंय. आणि सकाळी उठल्या उठल्या आपण काय करू? लगेच आपण बऱ्याच वेळेला आपण उठलो का आधी मोबाईल घेतो
आणि लगेच ते सुरू. आता ते आज सोपं झालं, तो आपल्या उशालाच असतो मोबाईल किंवा जवळच असतो. बरेच लोक मग काय करते, उठले की लगेच कोणाचे मेसेज आलेत, आज काय पाहायचंय, किंवा तसं ठरवायची गरज नाही. मोबाईल ओपन केला का मोबाईल आपल्याला लगेच काहीतरी विषय देतो. आजकाल सोपं झालंय सगळं नेटमुळं. आणि विषय समोर आला की आपलं काय चालतं, काय म्हणतो आपण त्याला, स्क्रीन सारखं वर करतो त्याला, ते सर्चिंग पण नसतंय ते. हा, स्क्रोलिंग स्क्रोलिंग. स्क्रोलिंग करतो. आता स्क्रोल स्क्रोल म्हणजे जे सरकतंय वर, ते सरकत राहतंय, वर सरकतं किंवा खाली सरकतं किंवा असं असं ते ते सतत आपलं ते चाललेलं असतं, आणि जे समोर येतंय ते आपण पाहतो. त्याच्यात पाहतो 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 पाहतो, कधी कधी 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं, तासभरही जातो. आपल्याला घरातले म्हणतात उठा जरा आता, हे आवरून घ्या, जरा चहा केलाय किंवा तुम्हाला जायचंय कामावर. पण त्या स्क्रोलिंग मध्ये त्याला काही सुचत नाही. तासभर त्याचा असाच जातो. का? त्याला स्वतःचं भान नाही, सती नाही. त्याचा तो 1 तास असाच जातो. मग उठतो, भान तर नसतात म्हणून तो वेळ गेलेला असतो. असाच उठतो, मग असंच काहीतरी करतो, पटकन हे करतो, चहा पाणी, मग लगेच काहीतरी दुसरं, मग हा, काही लोकांना आता टी व्ही पण लावायची सवय असते, किंवा आता काय जगात काय घडामोडी चालल्यात, लगेच पेपर असेल तर लगेच पेपर वाचत बसतो. नाही तर मग कोणाला तरी फोन करतो. काही नसतं, उगीच आपला कसं काय काय चाललंय, बरं चाललं नाही, किंवा तिकडून फोन येतो. झालं असं तसं झालं की घ्या आता, आंघोळ पाणी करून घ्या, आपल्याला कोणीतरी सांगता, मग आपण आंघोळ करणार. आणि मग आल्यानंतर काय नाश्ता करायचा असेल तर नाश्ता, नाही तर आता कामावरच जायचं तर मग आता जेवणच करून घ्या. सकाळचा चहा एक झालेला असतो, नंतर मग जेवण करा. जेवण केलं. जे बिझनेसला जातात ते बिझनेससाठी जातात. जे कामावर जातात रोज 10 वाजता किंवा पावणे 10ला, 9:30ला, काय असेल तो तो आपली गाडी घेऊन किंवा असं पायी, जसं असेल तसं ते कामावर जातात. 5 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत ऑफिसचं काम करतात. आणि 6 वाजता, 6:30ला घरी आले की काय करणार, फार थकलोय बा, मग आता काय करणार, काय द्या काहीतरी चहा पाणी, बिस्किट, काहीतरी नाश्ता द्या, हे करा. आणि समोर आपला टी व्ही चाललेलाच असतो. काय आज काय घडामोडी आहेत, काहीतरी नवीन सनसनाटे असलं की गेले त्याच्यामध्ये. मग ते स्क्रोलिंग नाही, मग पाहणं, मग रिमोट, मग है ना, मग मग इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, तिकडं काय चाललं. आणि त्याच्यात काही रंजक असेल, टाइमपास असेल, गेले त्याच्यामध्ये. 7 वाजले, 8 वाजले, 8, 8:30ला, 9ला. आज आता आपल्याला 7 वाजता इथे यायचं म्हणून काही लोक, नाही नाही, आज 7 वाजता इथे यायचंय. तोपर्यंत काय केलेलं असतं ते आता आपण बघायचं, 7 वाजेपर्यंत आपण काय केलं. आता नंतर 7 ते 8 इथं झालं, मग थोडंसं आपल्याला इथं काहीतरी फिडिंग झालेलं असतं, म्हणजे धम्माचं अन्न मिळालेलं असतं आपल्या डोक्याला. तर थोडंसं त्याचा परिणाम राहू शकतो. आणि सिरियसली घेतलं तर, नाहीतर मग तो परिणाम झाला किंवा आपला नेहमीच्या याच्यात खायचं प्यायचं झोपायचं, सकाळी उठायचं, सुरू. असं जर आपली आजीविका असेल, लाईफस्टाईल असेल, भान नसलेली, तर मग आपल्याला किती समजलं आणि किती संकल्प आपण करतो तात्पुरता, ते उतरत नाही म्हणजे आपल्यात. त्याप्रमाणे आपलं होत नाही काम. आपण फक्त करायचं ठरवतो, कारण काहीतरी ऐकलेलं असतं किंवा काहीतरी वाचलेलं असतं आणि थोडं समजतं आपल्याला. मग आपण थोडा संकल्प करतो, परंतु तो संकल्प आपण भानावर राहून केलेला नसतो. म्हणजे असं म- म- संकल्प असं काय म्हणतात, मनापासून केलेला नसतो, असा तसाच केलेला असतो. आणि त्यामुळे आपल्या आयुष्याची जी घडी आहे, जगण्याची जी शैली आहे, ती
मुळासकट चेंज होत नाही, बदलत नाही. ती ती जीवनशैली बदलली पाहिजे. जीवनशैली जर बदलली म्हणजेच आपण धम्म सिरियसली घेतला किंवा आपल्या जीवनाचा प्रॉब्लेम, प्रश्न, काय प्रश्न असेल, आपल्याला भीती असेल, अस्थिरता आहे असेल, अस्वस्थता असेल, चिंता असतील, आपला चिडखोरपणा असेल, आपल्याला काही सुचत नसेल, दिशाहीन असू, काही काही प्रॉब्लेम, सगळं सगळे सगळे प्रॉब्लेम येतात. आपलं जीवन म्हणजे प्रॉब्लेमच आहे. पण प्रॉब्लेम तेव्हाच लक्षात येतात जेव्हा आपण प्रॉब्लेमच्या संपर्कात जातो, म्हणजे दुःख पाहतो, आपले प्रॉब्लेम पाहतो. आणि पाहायला आपण स्वतःमध्ये उतरलं पाहिजे, स्वतःप्रती जागृत पाहिजे. आणि ते प्रॉब्लेम समजल्यावर मग सोडवण्याचा प्रश्न असतो. प्रॉब्लेमच समजला नाही, सोडवायचा प्रश्नच नाही. काहीतरी काहीतरी त्रास आहे, पण तो त्रासाचं काय करतो आपण? जाऊ द्या, नको. त्यापेक्षा ह्याच्याकडे पाहण्याऐवजी आपण कुठेतरी रमू, काहीतरी स्क्रोलिंग करू, पेपर वाचू, गप्पा मारू, फोन करू, काही करू. आणि दिवसभर आपला वेळ आपल्या कामात जातो. दिवसभर आपला वेळ आपल्या कामामध्ये जातो. आणि पुढे काय? आपला दिवस असा सरतो, आठवडा असाच सरतो, महिना असाच सरतो, वर्ष सरतं, आणि कधी अख्खं आयुष्य आपलं असंच जातं. आणि शेवटी त्याचं अवलोकन जर आपण केलं, आपल्या जीवनाचा हिशोब काढला, तर आपण आपल्या जीवनामध्ये 70% 80% भानावरच नसतो. म्हणून आता सायकोलॉजी पण सांगते की मुळातच माणसाचं जे मन आहे, म्हणजे माणसाचं बरं का, इतर प्राण्यांचं नाही सांगत, माणसांचं मन हे 90% अनकॉन्शियस असतं, अजागृत असतं, भानावर नसतं, सतीमध्ये नसतं. आता आपण जरी आता अ, जागे असलो आणि काहीतरी ऐकत असलो आणि काहीतरी पाहत असलो, तरी आपण 100% नाही ऐकत, ऐकू शकत नाही. 100% आपण जे पाहायचं ते पाहू शकत नाही. 100% आपल्याला जो विचार करायचा, चिंतन करायचं ते नाही करू शकत. का? आपलं जे सुप्त मन जे आहे 80% 90% अनकॉन्शियस माइंड जे आहे, हे अनकॉन्शियस माइंड म्हणजे आपली 80-90% शक्ती त्याच्यामध्ये ब्लॉक झालेली असते. आणि बहुतांश दुःखाचं कारण हे ते अनकॉन्शियस माइंडच असतं, ज्याला अजागृत मन म्हटलेलं आहे, जे भानावरच नाही. म्हणूनच आपल्याला आपल्याला प्रश्न विचारला स्वतःला का मला राग का येतो? काय उत्तर देऊ? राग येतो एवढंच कळतं, पण काय येतो राग? की माझं मन स्थिर नाही. का स्थिर नाही? माझ्यामध्ये फार आत्मविश्वासाचा अभाव आहे. का अभाव आहे? मला नीट बोलता येत नाही, मला नीट वागता येत नाही, माझं माझ्यावर कंट्रोल नाही, माझ्यामध्ये धीटपणा नाही, सभाधीटपणा नाही, मी घाबरतो. का असं होतं? त्याचं उत्तर त्या अनकॉन्शियस माइंडमध्ये आहे, अजागृत मनामध्ये आहे. त्या अजागृत मनामध्ये ते कालचे 2-3 जे प्रकार आपण पाहिले, नेकखम्म, व्यापाद, काय म्हणतात त्याला, काम, कामवितर्क, व्यापाद वितर्क म्हणजे द्वेष, कामवितर्क म्हणजे इंद्रिय तृष्णा, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, आणि आपलं मन. त्याच्यातच आपलं मन व्यस्त असतं, त्या अजागृत अवस्थेमध्ये. अविद्या म्हटलंय त्याला बुद्धांनी. त्याच्यातच आपलं मन व्यस्त असतंय. किंवा द्वेषामध्ये आपलं मन व्यस्त असतंय, आणि ते आपल्याला कळतही नाही, लक्षातही येत नाही. आणि हिंस्र भावना सुद्धा आपल्या मनामध्ये कधी कधी सतत सतत हे असतात. काय आता मी असं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी माझ्या, मला ज्याने अडथळा आला त्याच्याकडे मला पाहिलं पाहिजे, मला एकदा फक्त अशी संधी मिळू द्या, मग मी पाहतो, असं जागृत मनामध्ये सतत काही ना काही चाललेलं असतं, सुडाची भावना. तर हे सुप्त मनामध्ये हे सगळं चाललेलं आहे, अनकॉन्शियस माइंडमध्ये. आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर असतो. आणि आपल्याला थोडंफार कळायला सुरुवात झाली,
जर आपण जागृतीची प्रॅक्टिस केली, सतीची प्रॅक्टिस केली, कायेमध्ये उतरलो, जाणीवांमध्ये उतरलो, म्हणजे वेदनांमध्ये उतरलो, चित्तामध्ये उतरलो, जे चित्त, ज्या इमोशन्स आपल्या हाडामासामध्ये दडलेले आहेत, टॉप टू बॉटम हाडामासामध्ये ते दडलेलं आहे, आणि आपण आपली विचार प्रक्रिया बघतो. तर जेव्हा आपण ते बघायला सुरुवात करतो ना, तर बऱ्याच अशा भयंकर गोष्टी पण आपल्याला दिसतात अनकॉन्शियस मधल्या परिणाम म्हणून. आपल्यातलं आपलं बरंच वाईट 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 आपल्याला दिसायला लागतं. आणि कधी कधी साधना सुरू केल्यावर, खरं म्हणजे धम्माच्या मार्गावर आल्यावर, आपल्याला कधी कधी जास्त भीती पण वाटते, आणि म्हणून काही लोक त्याच्यात टिकून राहत नाहीत. पण एक लक्षात येत नाही त्यांच्या, की आपलं आलं पाहिजे का ज्याचा त्रास आहे ना, तोच तर प्रॉब्लेम आहे, आणि तोच हातात घेतला पाहिजे, आणि त्याच्याकडेच पाहिलं पाहिजे. जसं आपल्याला काही आजार आहे, आणि आपण म्हटलं नाही नाही मला काही झालं नाही, नको नको, आता हे आपण डॉक्टरकडे गेलं तर मग डॉक्टर त्याच्यावर उपचार करतील, इंजेक्शन देतील, गोळ्या देतील, आणि ते नको होते डोक्याला ताप. त्यापेक्षा सहन करू आपण, छोटा आजार सहन करू. छोटा आजार सहन करून आटोक्यात आला तर ठीक आहे, परंतु तो आटोक्यात येण्यासारखा नसेल, तर तो छोटा आजार मोठा होतो. मोठा आजार आणखीन मोठा होतो, आणि नंतर तो मग इतका इतका बळावतो तो. बस बरोबर. रविराज, काका. तुमचं मायक्रोफोन ऑफ करा ना रविराज. रविराज, मायक्रोफोन ऑफ करा तुमचा. कांदे मोजले का? माईक ऑफ करा ना रविराज. कंटिन्यू करा. हम्म माझं चालूच आहे. अं, हा पण हाच विषय आहे. हे आ- आ- आपलं अजागृत मन आपल्याला काही करायला लावतं, ते काय त्याचं भानच नसतंय, सती नसते. म्हणून मुख्य गोष्ट जी आहे ना, ती सतीचीच आहे. बाकी ह्या चर्चा ही नंतरची गोष्ट आहे, चर्चा किंवा हे समजून घेणं. पण आधी आपल्याला जी गोष्ट अप्लाय करायची, जी गोष्ट लागू करायची जीवनामध्ये, त्याचं आपल्याला आधी भान पाहिजे. तर आपण काय म्हणत होतो, की आपल्या अजागृत मनामध्ये ज्या आपल्या विकृती आहेत, जो आपला राग आहे, जो आपलं चीड आहे, किंवा अस्थिरता, अस्वस्थता जी आहे, कामतृष्णा आहे, क्रोधाची भावना आहे, किंवा काय म्हणतो आपण त्याला, सुडाची भावना आहे, हे सगळे अजागृत मनामध्ये दडलेले आहेत, हे मानसशास्त्र पण सांगत आहे. पण कोणी सांगितल्यामुळे ते आपल्याला दिसतंय असं नाही, कळतंय असं नाही. आपल्यातल्या ह्या गोष्टी कळण्यासाठी आपल्याला आपल्यात उतरावं लागतं. एक मिनिट कमल. रविराज, अहो तुम्ही दरवेळेला मायक्रोफोन ऑन ठेवताय, ते डिस्टर्ब होत आहे ना. तुमच्याकडे कंट्रोल नाही का? नाही, मी हे केलंय ना, कंट्रोल जरी असलं तरी ते ऑन करू शकतात, असं आहे. ठीक आहे, हरकत नाही. हा, त्यांना ऑन कंटिन्यू. करू द्या, पण तुम्हाला ऑफ करता येऊ शकता ना, व्हिडिओ आणि ऑडिओ. इथून का? ठीक आहे, चालेल. आणि ते काय आपलं 03076 कॅमेरा एका ठिकाणी नसेल ना, तर ऑफ ठेवा कॅमेरा. म्हणजे कॅमेरा स्टेबल पाहिजे आपला, जेणेकरून मग ते जे बोलणार आहेत त्यांना डिस्टर्ब होऊन जातं. एका ठिकाणी स्टेबल ठेवा कॅमेरा. ठीक आहे, कमलवीर बोला. तर हा आपला अभ्यास पण आहे. आता समजा हे जे काही चाललेलं आहे, तर याच्यामुळं आपण जर डिस्टर्ब होत असू, तर तो आपला प्रॉब्लेम आहे. तिकडं समोर काही हो, पण आपण डिस्टर्ब होत असू, तर आपला डिस्टर्बन्स, आपलं विचलन आपल्या सतीला, जागृतीला जाणवलं पाहिजे. आपण आत असू तर ते जाणवतं, नाहीतर मग त्याची रिॲक्शन बाहेर उमटते. हा पण अभ्यास आहे. धम्माच्या अभ्यासाला काहीतरी असं वेगळं काहीतरी पाहिजे असं नाही, वेगळं वेगळं काहीतरी.
धम्माच्या अभ्यासाला धम्माच्या संपर्कात पाहिजे. आणि धम्म म्हणजे मनोधम्म. आपल्या आतमध्ये जे ऍक्टिव्हिटीज चाललेले आहेत, सायकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ज्याला आपण मनोधम्म म्हणतो, किंवा मानसिक क्रिया, हे आपल्यात जे चाललेलं आहे तोच आपला विषय आहे. आणि तो विषय आत्ता चालू आहे, वर्तमानात. म्हणून वर्तमानाचं भान पाहिजे. प्रेझेन्समध्ये यावं लागतं, म्हणतात ना, वर्तमानात या. कारण समजा आत्ता आत्ता आपण जे घडामोडी घडल्या, ते आत्ताच परिणाम करणारी गोष्ट आहे ना ती. मग तिथे लगेच सती उपस्थित पाहिजे, की माझं चित्त विचलित होत आहे, डिस्टर्ब होत आहे. प्रॉब्लेम काही असू द्या, डिस्टर्ब होणार आपलं माइंड आहे, आणि त्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं. हे दुःख आहे. आता हे असं याचा विचार करा. आता माझं वय 71 आहे. ते 71 वर्षात अशा लाखो लाखो काय कोट्यावधी घडामोडी प्रत्यक्ष घडल्या असतील, किंवा अनकॉन्शियसली अजागृत मनात चाललेल्या असतील, ज्याला आपण संस्कार म्हणतो. संस्कारांमध्ये ह्याच गोष्टी चाललेल्या असतात. त्यामुळे आपल्याला नीट झोप येत नाही, स्वप्न वाईट पडतात. ते सगळं अजागृत मनामध्ये चाललेलं काम आहे. तर आपण जेव्हा आपल्या मनाच्या किंवा स्वतःच्या कायेच्या जाणीवांच्या, चित्ताच्या, मनाच्या संपर्कात येतो, तेव्हा, आणि सतीचा अभ्यास करतो, तेव्हा हे अजागृत मन, अनकॉन्शियस माइंड, हे कॉन्शियस व्हायला लागतं. कन्वर्ट होतं, ते रूपांतरित होतं, त्याला भान येतं. आणि अजागृत मनानुसार जर आपलं वर्तन चालतंय, आणि ते जर चुकीचं असेल, त्रासदायक असेल, तर तेच चित्त जागृत झाल्यावर काय होईल? विरुद्ध क्रिया घडेल. म्हणून अविद्येतून जर आपलं हे असं संस्कार घडलेले असतील, तर अविद्येच्या विरुद्ध विद्या, आणि विद्या म्हणजे जागृत, म्हणजे बोध. तर जागृतीनं जो बोध येतो, त्याच्यामुळं आपलं वर्तन पण कळतं, आणि मग आपण असं काहीही नाही करणार. मग जे काही होईल आपल्याकडून, ते चांगलंच होईल, आणि विधायक होईल, पॉझिटिव्ह होईल, कुशल होईल, आणि मग त्याचा परिणाम चांगला होतो. तर दुःखमुक्ती म्हणजे दुसरं काही नाही, मनावर काम करता आलं पाहिजे, आणि लगेच, आत्ताच, इथेच. म्हणून आत्ता, इथेच, आत्ता चाललेला श्वास, समजा गडबड होत असेल मनामध्ये, तर लगेच पोटामध्ये या, आपल्या धडामध्ये उतरा, आणि तिथे चालणारा श्वास पहा. त्या श्वासाच्या निमित्तानं आपण कायेमध्ये उतरलो, जिवंत काया, जाणीवा, वेदना. तर हळूहळू आपल्याला आपलं भान यायला लागतं, आणि थोडं थोडं चित्त, मन शांत व्हायला लागतं. तर ही साधना आहे. आणि ही सिरियसली घेण्यासाठी आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे, ही तशाच पद्धतीनं आपल्याला बनवली पाहिजे. तरच आपल्याला ती प्रॅक्टिस जमते. नाहीतर मी काहीतरी सकाळी ती अर्धा तास बसेल, नाहीतर 40 मिनिटं बसेल, नाहीतर संध्याकाळी वेळ मिळाल्यावर बसेल, नाहीतर मग शिबिरात जाऊन ते प्रॅक्टिस करील, किंवा मित्राकडे प्रॅक्टिस करेल. म्हणजे आपण काय करतो, आपण निमित्त शोधतो प्रॅक्टिसला काहीच निमित्त नाही पाहिजे. जिथं आनापान आहे, तिथं अनापान सती आहे. जिथं हे शरीर आहे, तिथं त्या शरीराची स्मृती, भान आहे. जिथं हे मन काम करतं, त्या मनाची सती, भान आत्ताच आहे, लगेच. हिअर अँड नाऊ म्हणतात ना, आत्ता, लगेच, वर्तमानातच. हे नंतर आणि मागे आणि पुढे करायचं काम नाही, किंवा सकाळी आणि संध्याकाळी करायचं काम नाही, लगेच आत्ता, इथेच. याला सती म्हटलेलं आहे, याला भान म्हटलेलं आहे. आणि हे काम जर आपलं, अशी कल्पना करू की आपलं तासभर चाललं, 2 तास चाललं, 3 तास चाललं, 4 तास चाललं, 10 तास चाललं, बाकीची सगळी कामं करून भानावरच करायचं, सगळं सतीमध्येच करायचं, जागृतपणेच हे सगळं काम करायचं.
हे 10 तास चाललं, 12 तास चाललं, सरावानं ते झोपेत पण जमतं मग. थोडंसं का होईना. तर हे काम, हे जागृतीचं काम जितकं जास्तीत जास्त आपण वाढवतो, या सगळ्या गोष्टी सम्यक व्यायामामध्ये येतात. व्यायाम म्हणजे प्रयत्न आहे. आपण व्यवस्थित प्रयत्न करतो. आता सतीपट्टण हा प्रयत्नच आहे. किंवा काल आपण जे बोललो, निष्काम निष्काम अव्यापाद आणि अविहिंसा, किंवा लोभ, द्वेष आणि हिंसा, ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जे प्रयत्न आपण करतो ते सम्यक व्यायामामध्ये येतात. आणि मुळातच ह्या गोष्टी आपल्यात आहेत, हे तिथल्या तिथंच जाणवलं पाहिजे. जेव्हा त्या उदय पावतात, आतमध्ये मनामध्ये येतात, तिथल्या तिथं सती उपस्थित पाहिजे. आपण आता हे वर्षावासाच्या याच्यामध्ये उपोषत एक प्रकार आहे, माहिती आहे ना? आता सगळ्यांना माहिती आहे उपोषत. उपोषतचा अर्थ काय होतो? उप म्हणजे आत, स्थ म्हणजे थांबणे, किंवा त्याला आपला मराठी शब्द उपस्थित आहे. उप म्हणजे आत. आपण काय म्हणतो? कार्यक्रमाला उपस्थित राहा, म्हणजे त्याच्या आत या, त्या रेंजच्या आत या, कार्यक्रमात या, या मीटिंग मध्ये उपस्थित राहा, म्हणजे या मीटिंग मध्ये सहभागी व्हा, त्याच्यात या. तसं हे उपोषत जे आहे ते स्वतःमध्ये या, अशा अर्थाचा तो उपोषत शब्द आहे. तो सतीच आहे, तो जागृती आहे ती. त्यामुळे जागृतीतून आपल्याला हे आपलं जीवन कळतं, आणि मग आपल्याला जे पाहिजे ते रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन, दुःखाचं रूपांतर दुःखमुक्तीमध्ये होतं. अशा प्रकारचे अष्टांग मार्गाचं एक हे आहे तो, म्हणजे प्रॅक्टिकल विषय आहे तो. प्रॅक्टिकल अप्रोचनं त्याच्याकडे जर पाहिलं, नुसतं अभ्यास म्हणून पाहिलं, तर मग आपण पुस्तकात पण वाचू शकतो किंवा ऐकू पण शकतो. पण नेमकं काय काय म्हणायचंय बुद्धांना, ती शिकवण आपल्याला काय सांगते, हे जर लक्षात नाही आलं, तर मग ज्ञान हे ज्ञानाच्या पातळीवर राहतं, आणि ज्ञानी लोकांची जगामध्ये काहीच कमतरता नाही. आपणही त्याच्यापैकी एक आहोत. पण आपल्याला ते अप्लाय करता येतं का, हा महत्वाचा भाग आहे. जीवनात त्याचा उपयोग करता येतो का, तो उपाय आपल्याला स्वतःवर करता येतो का, नाहीतर मग तो फक्त एक अभ्यास राहील. तसं आपल्याला करायचं नाही. अष्टांग मार्गाचं हे सर्वसाधारण आढावा आपण आज घेतलेला आहे. आपल्याला याच्या खोलात शिरण्यासाठी अजून काही करण्याची गरज आहे. त्याच्यावर आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकण्याचा शनिवारपर्यंत प्रयत्न करणार आहोत. कारण आता ही शनिवारपर्यंतची जबाबदारी मी घेतलेली आहे याची. तर अष्टांग मार्गाचा आपण एक काय म्हणतो आढावा घेतलेला आहे. तो आधी पण घेतलाय आपण. अष्टांग मार्ग हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, आणि दुःख कारण निवारण म्हणजे निब्बाण आणि मार्ग, या 4 आर्य सत्यांपैकी चौथं आर्य सत्य हे अष्टांग मार्ग आहे. हे आपण लक्षात घेऊया. मला वाटतं आज इतकं पुरेसं आहे. याच्यापेक्षा जास्त बोलणं म्हणजे बोजड होईल, जास्त होईल. ते पुरेसं आहे. साधू साधू साधू. थँक्यू कमलवीर. खूप सुंदर तुम्ही आज समजावून सांगितलं. आणि एक म्हणजे मला वाटतं की निर्णय घेणं, डिसिजन घेणं आणि मग त्या प्रवासाला लागणं, हे आज आम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थित पद्धतीने कळालेलं आहे. ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांना काही शेअर करायचं असेल की काय कळालं आजच्या सेशनमध्ये, तर थोडक्यात सांगू शकता, मायक्रोफोन ऑन करून थोडक्यामध्ये. म्हणजे मग त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सरकडे जाऊयात. ज्यांनी आजचं सेशन अटेंड केलं त्यांना काही जर आवडलं असेल, कळालं असेल,
काही इन्साईट मिळाली असेल तर ती शेअर करू शकता तुम्ही. नेल्सन नेल्सन आहे आपल्यामध्ये. अ, नमो हा. बुद्धाय. जय भीम. मला आज म्हणजे माझंही लेक्चर असल्यामुळे मी तयारी करत होतो, पण मी ऐकलं बरं का. तर एक गोष्ट मी इथे ही बोलू शकतो की धम्माचे 2 शब्द जरी कानावर पडले ना, तर ते आपल्याला खूप प्रेरणा देतात. आज म्हणजे मी हे सांगू शकतो की जेव्हा सर लेक्चर देत होते, मी ऐकत होतो तो, तर त्याच्यातली जी सजगता आहे, सती आहे, याच्याविषयी मला म्हणजे खूप म्हणजे एका शब्दामध्ये सरांनी की प्रत्येक गोष्टीत कसं सजग राहायचंय याच्यावर जे विश्लेषण केलंय ते अप्रतिम आहे. आणि अहिंसा, व्यापार, याच्यावर जे मार्गदर्शन करताना तो जो शब्द आला होता सतीचा, की आपल्याला प्रत्येक काम हे सतीपूर्वक, सजगतापूर्वक आणि जे काम करायचे त्या कामालाच महत्व द्यायचे, हे मला खूप आवडलं. त्याबद्दल त्याच्या खरंच सर. सतीसाठी चांगला मराठी शब्द हा भान आहे. आपण व्यवहारात कोणता? पण वापरतो भान. येस भान येस. जगण्याचं साधू भान साधू असणं, साधू. बोलण्याचं साधू भान साधू. असणं, नक्कीच. विचाराचं भान असणं, कृतीचं भान असणं, चालणं, उठणं, बसणं, खाणं, पिणं, झोपणं, ह्या प्रत्येक गोष्टीचं आपण भानावर असू तर ती सती आहे. येस सर, येस. साधू साधू. त्यामुळे हा भान, जागृती शब्द पण आजकाल खूप फार मोगम मोगम पद्धतीने वापरला जातो. कारण जागृती सगळीकडे जागृती काय म्हणतात आता, म्हणजे मेडिकल फील्डमध्ये पण चालते. समजा काही पेशंट असतात तर त्यांना काउन्सिलिंग करतात, म्हणजे जागच करतात. किंवा एड्स विषयी जागृती, किंवा राजकीय जागृती, सामाजिक जागृती, संविधानाविषयीची जागृती. तर जागृती हा शब्द फार फार ढोबळ मानानं वापरला जातो. आणि जो शब्द वापरून वापरून गुळगुळीत होतो त्याचा अर्थ हरवला जातो. पण भान जो शब्द आहे, जागृती भानाच्या अर्थानं ही जागृती असा जर आपण त्याचा अर्थ घेतला त्या जागृतीचा, भान, आणि सती शब्दच आपल्या मनामध्ये जर पक्का बसला ना, सतीला पण पहिली वेलांटी लक्षात घेऊ आपण. तर पहिली वेलांटी, दुसरी सती सती जाणं आहे. म्हणून पाली सती जी आहे ती पहिली वेलांटी, ती आपल्या तो सती हा शब्द आपल्यामध्ये भिनला पाहिजे. भान, कॉन्शियस होणं. जसं आता अनकॉन्शियस पेशंट कॉन्शियस झालं त्याला कळायला लागतं, तसं कॉन्शियस झालं, भान आलं की माणसाला कळायला लागतं. आपण बोलतो कसं, आपलं वर्तन काय, आपली आजीविका काय, आपली दृष्टी काय, आपला संकल्प काय, आपलं टार्गेट काय, हे सगळ्याचं भान सती सांगते आपल्याला. ती नसेल तर कोणतंच काम नीट होत नाही. खरंय खरंय. खूप सुंदर कमलवीर. तर आजचं सेशन खूप सुंदर झालेलं आहे. थोडक्यात आणि अतिशय टू द पॉइंट कमलवीरांनी आपल्याला एक आढावा म्हणा किंवा एक ओव्हरव्ह्यू आपल्याला मिळालेला आहे. आणि उद्या अजून आपण त्यामध्ये पुढे जाणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी जे सेशन आहे ते संपलेलं आहे. आपण पुढे क्वेश्चन आन्सर कडे जाऊयात. एकच मिनिट द्या.